नमस्कार. आमच्या इथं घरी छोटासा कार्यक्रम होता. तर आचारी आलेला, तर त्याने मसाला वांगं बनवलेलं. तर आज मी ती मसाला वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं सर्वात अगोदर बायकांनी जी वांगी होती तर ती कापून घेतली, म्हणजे तशातली खिडकी वगैरे वांगी बाजूला केली. तर या पद्धतीने सगळी वांगी इथं कापून घेतलीत आणि ती कापलेली वांगी एका टोकरीमध्ये टाकलीत. तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि जी कापलेली वांगी होती तर ती आता तेलामध्ये तळून घ्यायचं काम चाललंय. तर या पद्धतीने सगळी वांगी तळून घेतलीत. तर इथं सगळी वांगी तळून झालीत. तर वांगी तळत असताना सतत ती वांगी खालवर करायची, म्हणजे सगळी बाजूने वांगी छान तळली जातात. तर इथं सगळी वांगी एकदम छान अशी तळून झालीत. आता वांग्याचा मसाला बनवण्यासाठी इथं मटन मसाला ना तुम्हाला घरामध्ये चालेल ना. पावडा लसूण मसाला भाजून लागतो मला त्या वांग्याचा. अरे कांदा लसूण फक्त वांगे भाजून लागत होतो, तो भरपूर लागतो. भरपूर लागत झालं भाऊ. चना पावडा जिरं कोकोनट पावडर. कुठे तो खेळा कुठे बाई. स्टेपलरची पिन हे पाहिजे शंभर कसं ढवळा निघाल. काय का जिरा पावडर. जिरा पावडर. गरम मसाला आहे तो पुन्हा मसाला आपला कोणता? सगळा मसाला मिक्स मसाला. हां, गरम मसाला वाटून घेतलेला. जिरा मोहरी. तर आता इथं एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन घेतली. जिरं मोहरी छान तडतडली. त्यामध्ये थोडासा तेजपत्ता आता बारीक करून घातलाय. त्यानंतर त्यामध्ये आता कांद्याची पेस्ट, म्हणजे कच्चाच कांदा आहे, तर कच्च्या कांद्याची पेस्ट इथं यामध्ये घालून घेतली आहे. तर इथं कांद्याची पेस्ट चांगली अशी परतली गेली. त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला चांगलं मिक्स करून घेतले.
कांदा आणि कोथिंबीर चांगलं परतून झालंय. आता यामध्ये अद्रकची पेस्ट आणि लसणाची पेस्ट घालून घेतली आहे आणि याला पण चांगलं आता मिक्स करून घेतलंय. अद्रक लसूण चांगलं परतून झालं. आता यामध्ये काजू, मगजबी आणि हवरी म्हणजे तीळ याची जी पेस्ट आहे तर ती पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे. तर ही पेस्ट घालून याला पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेतलंय. ही पेस्ट कमीत कमी 5 ते 7 मिनिटं तरी चांगली परतून घेतली. तर आपण जे अगोदर ताटामध्ये जे सगळे मसाले काढून घेतले होते तर ते ताटातले सगळे मसाले यामध्ये घालून घेतलेत आणि इथं आता वांग्याची छान अशी ग्रेव्ही बनवतात. हे मसाले पण 4 ते 5 मिनिटं चांगले परतून घ्यायचेत. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायचीत आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर सगळे मसाले इथं छान असे परतून झालेत. तर आता इथं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथं आपला वांग्याचा मसाला खूप छान असा तयार झालाय. मसाल्याला तेल पण सुटलंय. तर आता मसाला छान परतून झालाय. तर आता आपण जी तळून ठेवलेली वांगी होती ती यामध्ये घालून घेतलीत आणि सगळा मसाला वांग्याला चांगला लावून घेतलाय. सगळी वांगी मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालीत. वांगी 4 ते 5 मिनिटं मसाल्यामध्ये जरा थोडी परतून दिली. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घातली आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातलाय. तर जिरा पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घालून वांग्याला छान असं पुन्हा मिक्स करून घेतलंय. 3 ते 4 मिनिटं याला स्लो गॅसवरच थोडंसं होऊन दिले म्हणजे मसाला चांगला वांग्यामध्ये आतपर्यंत मुरेल. आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये वरून घातली आहे. तर अशा पद्धतीने मसाला वांग बनवून तयार झालंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.